जय श्रीराम मित्रांनो. प्राजू तयार होते कशासाठी तर आज आहे धोंडे जेवण. तू सांगतो. हो तू सांगते. आज या धोंड्याचं धोंड जेवण आहे. या धोंड्याचं मला ती धोंड्या बोलते. असं कसं चालेल धोंड्या. ए धोंड्या. 2-2 प्राजू. 1-2 नट्टापटा. तर आम्ही आता निघतोय पटकिनी. बघा हे बघा काय लावते. लिपस्टिक लावते गालाला. लिपस्टिक लाली. ब्लश. हो लाली बोलतात लाली ही असते ना. नाही यालाच लाली बोलतात. बाई मला माहिती आहे. काय ते आहे ना काहीतरी गाणं आहे लिपस्टिक लाली विली काहीतरी असं कुठलं तरी गाणं माहितीये. टर्म्स मला पण नव्हतं माहिती. तेवढं आला माहिती. हो चला आम्ही निघतो आता पटकीने. तयारी आम्ही तिथे जाऊन करणार आहे. तयारी आम्ही तिकडे जाऊन करणार आहे. आता आम्ही पटकन तयार होतो म्हणजे आता निघतोय आम्ही. तिकडे जाऊन करू. कारण मला काम आहे आणि मला डॉक्टरकडे पण जायचंय. आजारी आहे माझी बाय. अरे तू दिसत नाही. अरे असं कसं नाही दिसत. मी दिसलो. चला बाई. मी निघालोय आईकडे जायला. दीपेशला ऑफिस मधनं काम आलंय तर दीपेश ऍज युजल कामात बिझी. नरेंद्र मोदी नंतर कोण बिझी असेल तर दीपेश. एवढा ऑफिस माझ्यात नाही. ऑफिस मध्ये काय नाही. मला विचारते काय टाकते. मी काय सांगणार आहे. तर हा मी सांगत होती की दीपेश बिझी आहे. नाही सॉरी ते झालं. दीपेश बिझी आहे. मी बोलत होती की पप्पा नाही आहेत घरी. पप्पा आमच्या गावच्या घराचं काहीतरी काम काढलंय त्याच्यासाठी पप्पा गावी गेले. तर पप्पा नाही आहेत घरी. आणि मुळात आम्ही कोकणातले आहोत तर आमच्याकडे कोकणात अशी काही पद्धतच नाहीये अधिक मास वगैरे किंवा धोंडे जेवण वगैरे. पण माझी आई रिया बघते. रिया बघून तिला मुलगी आली आहे अधिक मास करायची. सो बुलावा आया है तो जाना पडेगा. तर मग दीपेश गाणं बोलतोय. चलो बुलावा आया है सासू माँ ने बुलाया है. तर मग असं आहे. मी तिच्या लाडक्या जावयाला बोलवलंय तिने धोंडे जेवणासाठी. काय चांगलं नाव आहे ना. मस्त आहे ना नाव. धोंडे जेवण. म्हणजे असं म्हणतात पुरुषोत्तम मासे. जावई पुरुषोत्तम म्हणजे हे आपले विष्णू आणि जावयाला विष्णू आणि म्हणजे नारायण आणि लक्ष्मी असं. मुलगी लक्ष्मी असं. तर मग तेवढं चांगलं नाव असताना पुन्हा धोंडे जेवण म्हणजे धोंडा बोलतायत. धोंडे म्हणजे दगड. धोंडे जेवण तुम्हाला माहिती असेल तर सांगा. कारण आम्हाला माहिती नाहीये. तुम्हाला माहिती असेल तर सांगा धोंडे जेवण का म्हणून. तर चाललोय आता आम्ही. नमस्कार मंडळी. आम्ही पोचलेलो आहोत. प्राजू पोचले तिच्या माहेरी आणि मी सासरी माझ्या. वाटते कशासाठी तर धोंडे जेवण. ह्या धोंड्याला जेवण हसते काय. हे बघा तयारी. ही अशी आहे तयारी. तुम्ही आता विचार करा मॅडमचं काय करते ते. हिच्या आवडीचं आहे. हे बघा हे दिवा गेला तर नानू काय कर. येतो का काम. काय झालं बघ. आलं का खाना नाही. काढलं. कटवर आहेस. तो नारळ कुठे आता. नारळ नको मम्मी. असत नाही रे मेल्या पागल.
अरे वा राजू, तुझं खाणं तुझं खाणं. व्हिडिओ काढायची आहे. तिचं नाव म्हणजे का? तिचं नाव आहे, तिचंच आहे ते. सगळं दिसेल ना बरोबर. बघ येतोय ना, पोहे घे, कलर घे. येतो काय का? मी येते का? इथून थांब बघूया. अरे आला व्हिडिओ. हा. ते ठेव तुझ्याकडे, तिकडे ठेव, तिकडे ठेव, तिकडे ठेव. तुझं झालं. सुरू काय? बघ. आला का? झालं गेलं. आला का? मग केलं तर पूर्ण. हा काय फोटो नाही करायचा, परत पुढे केला. हे बघ. आता आपल्याला अजूनही जेवण करायचं आहे. 2 ताटांमध्ये. काय एवढं मस्त गाणं आहे. आणि मला तुझा बोलतामध्ये येतोय. मी सांगू. कट कर. पडलं नाही. उडा, तिथून उडा नानू. चल इकडे, इकडे. बादशाह साला. तर काही देत का आईने आज बनवलंय धोंडे जेवणासाठी खास. काय काय आई काय काय बनवलंय? आई थांब, हे पकड. आणि दाखव आता काय काय बनवलंय सांग. साधं सोडू का तोंडाजवळ? तोंडाजवळ पकड. हां मी बनवलं वरण, भात, हां पुरी, हा. आवडणीची भाजी, हा. कोशिंबीर, काकडीचं इलापे आणि याचे पापड, तांदळाचे पापड आणि हे आपलं आमरस. आमरस. ताई काय आज 2 काय ते धोंडे जेवण. दोंडे जेवण अधिक मास. जेवायला बघा काय काय आहे. धोंडे जेवण, धोंडे जेवण. काय वाटणीची उसळ. हे काय अप्पे ना? काकडीचे. काकडीची अप्पे, कोशिंबीर, पुरी, डाळ, भात आणि वरण, पापड, आमरस. आई मजाच मजा. जावयाची फुल सोय. तर गाईस असं जेवण बनवलेलं आहे. मला घाई बघा किती लागली. मला घाई किती लागली आहे. खातोय पटपट. मला भरवत पण नाही. मित्रांनो पटपट खातोय. बघा मी प्राजूला काय बनवतोय बघा. ती प्राजू आमरस तिला मानसी. मंडळी आज आहे माझ्या नवऱ्याचं, म्हणजे ह्या धोंड्याचं धोंडे जेवण. जरी धोंडे जेवण असलं तरी हे बघा किती तांदूळची बघ, किती प्रेम बघा. आणि हिचं बघा काहीच नाहीये, काहीच नाहीये. 2चे पकड, तुझं 0. स्लो मोशन अंग्रेज. मित्रांनो आलोय आता घरी. धोंड्याचं जेवण जेवून मस्त होतं जेवण वगैरे, छान एकदम. तुम्हाला समजेलच. छान. आणि ही बघा, हिचं बघा आल्या लगेच चेंज करून मोकळी एकदम रिलॅक्स मध्ये. युनिफॉर्म, नॅशनल युनिफॉर्म बघा बघा. सध्या गरमीमध्ये हाच युनिफॉर्म चांगला. मी अशी पण जाऊ शकली असती धोंडे जेवणला. अशी बाई हिचा काय भरोसा ना, अशी गेली. तर आम्ही पोचलोय आता घरी. मी पण फ्रेश होतोय आणि मस्त एकदम
सांग जरा कसं तुला कसं हे केलं व्लॉग मध्ये दिसेल तुला. ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला, बघा तुम्ही काय ते. हा, हिने मग तिकडे पण जाऊन धोंड्याचं जेवण केलं हिने, तिकडे पण जाऊन फालतूगिरी. ठीक आहे ना, ठीक आहे ना, हा, ठीक आहे, जाऊ दे. तू आहेस की नाही. आले आधी ही लावले आधी. हा हे मॅन्डेटरी आहे बाबा. भाई काय गरम होतं बेकार एकदम. कधी येणार आहे पाऊस, कधी येणार आहे सांगा तुम्ही, मला तुम्हीच माहिती सांगा असेल तर कधी. सांगा प्लीज. वरुण देवाला विचारा किंवा वरुण आपले देवाला विचार, कसं विचारणार, वरुण देवाला खाली विचारणार. किंवा आपले कोणते काय असतं ते हवामान खात्याला सांगा की पाऊस नाही येणार आहे असं सांगा. हा म्हणजे पाऊस पाऊस येईल. येतो. मस्त एकदम. तर गाईज तुम्ही आम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा व्लॉग सगळ्यांना शेअर करा. हा व्लॉग नको म्हणजे सगळ्यांना तुम्ही सांगा आमचे व्लॉग बघाय. आणि तुम्ही जसं प्रेम दाखवताय तसं दाखवा, अजून दाखवा. और आने दो. आणि तुम्हाला अजून कसे ब्लॉग बघायला आवडतील ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आय नो आम्ही नवीन आहोत, कुठे चुकतोय, पण तुम्ही सांगा मग आम्ही सुधारू. यस. तुम्हाला आता गुड नाईट. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.